एक मला एक अशी शंका होती, यावर्षी महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग दिला, याचा अर्थ ही जी योजना आहे 10,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये मिळले, त्याचा हा परिणाम असावा. पण त्यावेळेला मतदान झालं. आता रिझल्ट पुढे आले. रिझल्टमध्ये निष्कर्ष बहुसंख्य वर्षांत असताना महिलांना त्याचे श्रेय दिलेले. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाचले अधिकृत, म्हणजे हे मसाला पैसे देतात तसं नाही, सरकारच्या अधिकृत महाराष्ट्रात लाडकी बहीण. तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेले. आता प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यात कोणाची दूरच असायचं कारण नाही. पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. आणि विशेषतः याचा परिणाम काय होतो हे ही एकेकाळी बारामतीची बोलत असते. बारामतीचं वैशिष्ट्य होतं, आज नाही 50 वर्षापूर्वी की म्युन्सिपाल्टीची निवडणूक आली की लोक वाद बघायचे मतदानाच्या आदल्या दिवशी. कशासाठी वाद बघायचे हे काही सांगायची गरज नाही. आणि ते वाचक झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे इथे कळत. ते लहान प्रमाणात होतं. पण आता सगळ्याच राज्यात 50% मतदान या महिलांचं आहे. त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्की शंका आहे. याचा विचार इलेक्शन कमिशनने केला. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका येऊ पाहत आहेत. काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आपली दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली. पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र होईल? मला कुठल्या जिल्ह्यात काही माहिती नाही. माझ्या फक्त एवढं सांगतो, चर्चा आमच्यात झाली आणि आमच्यात चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडणुका आहेत, नगर परिषदेच्या आहेत, यानंतर पंचायत राज्याच्या आहेत. या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नसतो. याच्या आधीच्या निवडणुकीत आम्ही पार्टी म्हणून या निवडणुका लढलेल्या होत्या. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा हा अधिकार त्यांना. मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवते अशी भूमिका घेतलेली आहे. घेतील म्हणजे घेणार का नाही हे मला माहीत नाही, पण घेतील ते काय असलेलं नाही. स्पष्ट सांगायचं मुंबई महानगरपालिका आता जाहीर झालेली नाही.
भाजप असे म्हणते की आणि आपण अनेक वर्ष बघितली की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे, परंतु आता महायुतीतनंच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जाते. आपल्याला सांगा भाजप सांगा उद्धव ठाकरे मिळाल त्याच्यात नवीन काय. साहेब, आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहितेदरम्यान निवडणूक आयोगानं या जे 10,000 रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा. निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची काम करण्याची पद्धत बदलली असं वाटत नाही? साधी गोष्ट आहे. 10,000 रुपये प्रत्येकी वाच ना, याचा अर्थ काय. याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वसवलं एक 15 दिवस, त्यामुळे असं भेटता येत नाही. पण ते योग्य आहे का. हा पैसा कुठला सरकारी खजिन्यात, सरकारी खजिना मतदान करा याच्यासाठी वापरणं, याचा अर्थ सरळ निवडणुका गैरमार्गानं लढण्याची भूमिका आहे. यालाच धरून पुढं कशा पद्धतीने आवाज उठवला, कारण हे तुम्ही आता असंच म्हणाला होता, कारण महाराष्ट्रामध्ये तेच झालं, बिहारमध्ये देखील ते. आगामी निवडणुकीत याला पायबंद बसावं म्हणून आपण काय भूमिका घेणार? बसून चर्चा करत झाली. असं 5 सेशन सुरू होईल त्यावेळेला आम्ही दिल्लीमध्ये सगळे आहोत ते एकत्र बसू याचा विचार करत होते. साहेब, केळीचे दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले तर शेतीमालाचे दर घसरले, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. सगळेजण निवडणुकाच्याच तयारीला लागलेले असा आरोप केला जातोय. खरं आहे, म्हणजे लोकांचं लक्ष साहजिकच निवडणुकीकडे असणार, पण केळीचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आजच काही लोक म्हणायचे बोलले आणि मी केळी एक्सपोर्ट करणारे या देशात त्यांच्याशी या 2 दिवसात मी संपर्क साधणार आहे आणि एक कायम प्रकारची व्यवस्था करता येईल. माझा एकदा 3-4 वर्षापूर्वी असा प्रश्न आला होता माझ्याकडं आणि त्यावेळेला एका मोठ्या एक्सपोर्टरला इथं पाठवलं आणि त्याच्यामार्फत निर्यात केली. आता अनेक लोकांना याच्यात सहभागी करणं याची आवश्यकता आहे. साहेब, साखरेचे दर वाढले असताना देखील अजून ऊसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही. कोल्हापूरमध्ये ऊसाचे ट्रॅक्टर जाळले जातात, टायर फोडले जातात. ही कोंडी नक्की कशी, म्हणजे याला वाट कशी मिळाली पाहिजे? ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर हा आंदोलन शेती नुकसान करायचं शेतकऱ्यात असतं, त्यामुळे हा रस्ता नाही. असं झालंय काय, याची किंमत वाढून देण्याच्या सोबतीची मागणी जी आहे तुम्ही किंमत ऊसाची वाढवत आणि साखरेची वाढवत नाही, मग ती द्यायचं कुठं आणि त्यासाठी लोकांचाच असतो. आणि हा प्रश्न लवकर सोडवा हा आग्रह केंद्र सरकारकडे आम्हाला लोकांचा आहे. सर, एनडीए की बड़ी जीत बिहार में दिख रही है, क्या ख्याल है आपका? एनडीए की बड़ी जीत बिहार में दिख रही है. भारी है, एक तो इसका स्वीकार करना पड़ेगा कि उनको बहुत अच्छा समर्थन लोगों ने दिया है. और आज के अखबार में सभी जगह पर न्यूज आई है कि उन्होंने महिला को 10,000 रुपये का जो बटवारा किया, इसका ये रिजल्ट एंटायर इलेक्शन में एंटायर यूनियन सर्विस उनको 10,000 रुपये डिस्ट्रीब्यूट करना चुनाव से पहले, ये एक तरह का प्रदूषण और वो वहाँ सरकार ने किया है.
इसका रिजल्ट उद्भवलेला है तो हम स्वीकार करते. महाराष्ट्र में ऐसा हुआ था लड़की बहन योजना के नाम पर 1,500 रुपये दिए थे. महाराष्ट्रात हे झालं त्याचे परिणाम आम्ही हिंदी में भोगले. हिंदी में सर. नहीं, महाराष्ट्र में यही हुआ पिछले इलेक्शन में. इसी तरह महाराष्ट्र का चुनाव आने से पहले कुछ दिन इसी तरह से लाडली बहन के नाम पर पैसे का डिस्ट्रीब्यूशन किया और इसका इम्पैक्ट इलेक्शन को सर हर चुनाव ऐसा होगा तो बिहार हर चुनाव पैसे बांट के होगा तो इसकी विपक्ष रोक की- होना चाहिए. इसको विपक्ष क्या करेंगे क्या? चुनाव आयोग क्या हमने कुछ तय किया है, ऐसा नहीं है क्योंकि इलेक्शन का रिजल्ट कल शाम को आया मगर ये बात हम नज़रअंदाज नहीं कर सकते और इसीलिए पार्लियामेंट का सेशन शुरू हो जाएगा कुछ दिनों में. तब अपोजिशन के रिपब्लिकन लीडर इनकी मीटिंग हम लोग बुलाएंगे या कोई किसी ने बुलाई तो हम शामिल होंगे और इसके बारे में हम डिस्कस करेंगे. ये बात इतनी सिंपल नहीं है. गवर्नमेंट जिसके हाथ में ये अधिकार का इस्तेमाल पैसे डिस्ट्रीब्यूशन करने में करना और इनका इलेक्शन सिस्टम करप्ट लाइन पर ले जाना ये स्थिति हो सकती है तो हम नज़रअंदाज नहीं कर सकते. सर वोट चोरी हम बैठेंगे इस पर डिस्कस करेंगे और कुछ न कुछ तय करेंगे. चुनाव होने के बाद 2-3 महीने ये स्कीम चालू रहते, बाद में ये योजना बंद होती. ये चुनाव होने से पहले होती है बाद में नहीं. सर के बारे SIR के बारे में सर आपका क्या कहना है जो बिहार में मुझे लगता है कि अभी इसमें ध्यान देने की कोई आवश्यकता नहीं. इसमें एक ही है 10,000. सर वोट चोरी का आरोप जो हो रहा था वो वहाँ पर फेल हुआ है ऐसा लगता है आपको? महाराष्ट्र में भी मैंने कहा कि इलेक्शन ये 50% महिलाओं को जो वोटर है उनको पैसे का वसूल किया वही रीजन. सर खरं तर मोदींनी काल भाषण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्याच्यामध्ये असं म्हटलं की निवडणूक आयोगाचा आभार, त्यांनी खूप चांगलं काम केलं. कसं बघताय या सगळ्याकडे? असं म्हणजे मी भाषण त्यांचं ऐकलं. आता हे पैसे वाचतायत वगैरे या सगळ्याकडे निवडणूक आयोगानं लगेच भूमिका घेतली याचा आनंद ज्याला लाभ झाला असेल त्याला होणारच. साहेब चिन्हाच्या बाबतीत प्रत्येक वेळेस तारीख वाढवून दिली जाते परंतु निकाल मात्र लागत नाही. आता 1 वर्षाने लागेल असं सांगितलं. आता पुढच्या जानेवारीतली मुदत दिलेली आहे शिवसेनेला चिन्हाची सुनावणी संदर्भात. एक तर त्यांचा अन्याय आहे. त्यांचं कायदेशीर जी मागणी आहे ती जितका उशीर होईल तेवढा त्या पक्षावर त्याची झळ बसते. 1, 2, 3 दिवसाचं हिरिंग आहे. तिसऱ्यांदा हे फुललं ढकललं. त्याचा अर्थ ज्युडिशियरीबद्दल आपण भाष्य करू शकत नाही पण दिसतंय ते ठीक नाही. पिपाणी चिन्हामुळे आपल्या पक्षाला फटका बसला होता. पिपाणी चिन्ह आता गोठवलेलं आहे. कितपत पुढे फायदा होईल या आपल्या तुतारी चिन्ह? फायदा होईल कारण आम्ही जो स्टडी केला होता पिपाणी आणि तुतारी याच्यावर आमच्या अनेक जागा सरकारच्या झाल्या. मी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचा आभार मानतो की त्यांनी आमची जी तक्रार आहे तिचा स्वीकार केला आणि त्याच्यात दुरुस्ती. सर अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जे शेतकरी झाले होते मे महिन्यातली देखील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही. सरकारने आज पुन्हा निर्णय घेतलेला आहे की माती आणि मुरुम शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल परंतु मे महिन्यातल्या शेतकऱ्यांना देखील मदत नाही फक्त घोषणा होत आहेत. आज माझ्याकडे सकाळी
सोलापूरच्या भागात शेतकरी आले त्यांनी बिहार निघालाय माती फक्त घ्यायची कुठं, माती आणायची कुठं, दुसऱ्याच्या शेतात नको आला पाहिजे. आणि त्यावेळेस त्याच्यात काय अर्थ नाही. बघूया मी सोलापूरला जाणार आहे, तिथल्या स्थानिक लोकांची आमदारांची चर्चा करणार. साहेब 70,000 कोटीची आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची. 20 जून पर्यंत मुदत मागितली या सरकारने कर्जमाफी करता. सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन देणार? बघायचं काय करतात. सर एक शेवट ह्याच्या प्रश्नाचा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या आधीच अनेक जे आहेत आरोप होत आहेत, निवडणूक आयोगांवर आरोप होत आहेत, ज्युडिशरीवर आरोप होत आहेत. याच्या स्वायत्त संस्थांची सध्याची परिस्थिती किंवा विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असं तुम्हाला वाटतं का? कसं विश्लेषण करा त्या सगळ्याचं? असं की इन्स्टिट्यूशन्स आणि आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ही जपली पाहिजे आणि ती भूमिका असं करेल. आणि सगळ्यांनी गेले अनेक वर्ष घेतली. पहिल्यांदा इन्स्टिट्यूशनचे काही निर्णय त्यांच्या चौकशीच्या बाहेर होतात असं लोकांना वाचायला मिळालं आणि त्यामुळे साहजिकच इन्स्टिट्यूशनच्या संबंधीची आशंका लोकांच्या मनात येते. पण तरी या इन्स्टिट्यूशन तिची प्रतिष्ठा ही त्यांनी जतन केली पाहिजे आणि आम्ही लोकांनी तिचं राजकारण आणता कामा नये. या जवळ पाहिजे त्याचं स्वायत्तता ही शिकवली. 2 दिवसापूर्वी साहेब अजितदादांचं बारामतीत मेळावा झाला, भाषण त्यांनी केलं, मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे, आता परत या गोष्टी काढू नका.